Hello students, today we are going to learn lesson number 4 fractions and decimal fractions in subject maths. Fourth exercise is going on. So we already completed 10 examples. Now 11th example is going on. 0.07, 0.007, 0.7 and 0.0007. Find the greatest decimal fraction. That means we have to find out greatest decimal fraction. आता या ठिकाणी greatest decimal fraction find out करायला सांगितलेलं आहे. आता कसं एक इझी सांगते मेथड तुम्हाला. पॉइंट नंतर जितके कमी नंबर्स असतील तो ग्रेटेस्ट डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे, बाकी सगळं टेन्स प्लेस 100 प्लेस हे सांगत नाही तुम्हाला. तर आता 0.7 म्हणजे पॉइंट नंतर एकच डिजिट आहे. ठीक आहे, इथे पॉइंट नंतर 1 2 3 4 डिजिट आहेत. मग सगळ्यात कमी डिजिट कुठे? पॉइंट नंतर या ठिकाणी. कारण ही आता सांगायचं झालं तर ही कुठली प्लेस झाली? 10th प्लेस झाली. मग ही कुठली प्लेस झाली? तर 100 प्लेस झाली. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे ग्रेटेस्ट डेसिमल फ्रॅक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 0.7. चला पुढे पाहूया. एडिशन आहे 4.54 प्लस 3.36 मायनस 5.27. आता ही एक्झाम्पल तुम्हाला स्टँडर्ड 5th मध्ये पण झालेली आहेत, त्याच्यामुळे ते काय जास्ती हार्ड नाही. हे पहा अशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे. आता मी इथे शॉर्टकट दाखवलेला आहे तुम्हाला. पहा 4 + 6 झाले 10, इथे 0 कॅरी ओव्हर 1, 4 + 3 8 + 1 9 आले. आता हा पॉईंट ॲज इट इज इथे येईल. 4 + 3 आले 7. मायनस किती करायला सांगितलेले आहेत? 5.27. 10 - 7 3 आले, कॅरी ओव्हर इथे 1 आला. 9 - 3 6 आले, पॉईंट ॲज इट इज. 7 - 5 2 आले, म्हणजे आन्सर आलं 2.63. ऑप्शन नंबर 4 2.63. If 16.008 plus y is equal to 6.03, then what is the value of y? y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. या प्रकारे एक्झाम्पल लिहून घेतलं. y इज इक्वल टू, आता हे 16 जर का राईट हँड साईडला गेले तर हे आता प्लस आहेत, इकडे गेल्यानंतर मायनसमध्ये येतील म्हणून मायनस साईन. 16.008 प्लस याचा साईन प्लस 6.03. आता एक जर निगेटिव्ह असेल आणि एक जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्या दोघांमधला आपण डिफरन्स कन्सिडर करतो आणि जो ग्रेटर नंबर असेल त्याचं साईन आन्सरला देतो. म्हणजे याचं डिफरन्स मिळालेला आहे 9.978. आता तो कसा मिळाला पहा. 16.008 मायनस डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे ना, म्हणून मायनस केलेलं आहे, लक्षात ठेवा. मायनस 6.03. आता पुढे डिजिट नाही आहे म्हणून आपण 0 या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. 8 - 0 8 आलेले आहेत. 10 - 3 7 आले, इथे कॅरी ओव्हर 1. 10 - 1 9 आलेले आहे, इथे कॅरी ओव्हर 1 झाला म्हणजे 7. आता डायरेक्ट करूया. 16 - 7 9 9.978 आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजे बिगर नंबरचं साईन. मायनस साईन कोणाचं आहे? तर 16चं आहे, म्हणून आन्सरला मायनस साईन येणार. -9.978. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 14. 259 multiplied by 160 is equal to 41440. Then 2.59 multiplied by 1.60 is equal to question mark. आता इथे तुम्हाला आन्सर दिलेलंच आहे, फक्त डिफरन्स काय केलेला आहे तर इथे पॉईंट दिलेला आहे आणि इथे पॉईंट दिलेला आहे. मग काय करायचं अशा वेळेला? आपण आन्सर लिहून घ्यायचं. म्हणजे हेच आन्सर येणार. बघा इथे दाखवते तुम्हाला, कारण इथे मी ऑलरेडी सॉल्व करून दाखवले. आता आन्सर हेच येणार. मग पॉईंट कुठे द्यायचा? तर कसं ठरवायचं? इथे पॉईंट नंतर किती डिजिट आहेत? 1 2 2 डिजिट आहेत. इथे पॉईंट नंतर किती डिजिट आहेत? 1 2 2 डिजिट आहेत, म्हणजे टोटल झाले 4. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं की आन्सरमध्ये आपले पॉईंट नंतर 4 डिजिट यायला पाहिजेत. मग उलट काउंट करायचं राईट हँड साईडनी. 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे इथे थांबलो म्हणजे पॉईंट कुठे येणार? 4 आणि 1च्या मध्ये.
ठीक आहे. कुठे येणार पॉईंट 4 आणि 1च्या मध्ये म्हणजे 4.1440. ठीक आहे का बघूया इथे आन्सर. आन्सर आहे 4.1440. ठीक आहे. जर यदा कदाचित तुम्हाला असा ऑप्शन दिला असेल 4.144 तर तो सुद्धा करेक्ट आहे, पण आता इथे दिलेला नाहीये कारण का हा 0 आपण कन्सिडर करत नाही, म्हणजे 4.144 असं पण आन्सर येऊ शकतं. पण आता तुम्हाला ऑप्शनमध्ये 4.1440 दिलेला आहे म्हणून आन्सर चॉईस 4. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया 15 नंबरचं. 40.07 मल्टिप्लाइड बाय 1.43 इज इक्वल टू 57.3001. देन 4.007 मल्टिप्लाइड बाय 143. तुम्ही जर पाहिलं तर नंबर तेच आहेत, फक्त पॉईंट जो आहे तो म्हणजे त्याची जी प्लेस आहे ती चेंज झालेली आहे. मग आता पहिल्यांदा काय करायचं तर 573001 हे जसंच्या तसं लिहून घ्यायचं. आन्सर कारण तेच येणार आहे. थांबा तुम्हाला मी दुसरीकडे लिहून दाखवते. बघा फक्त पॉईंट देऊ नका. 573001 हेच आन्सर येणार आहे की नाही, फक्त पॉईंट वेगळीकडे. आता पॉईंट नंतर इथे 3 डिजिट आहेत 1 2 3. मग राईट हँड साईडनी काउंट करायचं 1 2 3 म्हणजे पॉईंट कुठे आला 3 आणि 0च्या मध्ये. पहा आन्सर आहे की नाही. हे बघा 573.001 आन्सर चॉईस ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट 16 एक्झाम्पल. 218 मल्टिप्लाइड बाय 20 इज इक्वल टू 4360. देन 21.8 मल्टिप्लाइड बाय 0.020 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तेच नंबर आहेत, काही चेंज नाही आहे. मग आता कसं ठरवायचं पहा. पॉईंट नंतर 1 डिजिट, इथे पॉईंट नंतर 3 डिजिट म्हणजे टोटल झाले 4. हा 1 आणि हे 3 म्हणजे 4 डिजिट झाले. उलट काउंट करा 1 2 3 4 म्हणजे पॉईंट कुठे येईल 4च्या आधी येईल. मग आधी येईल म्हणजे इकडे काय यायला पाहिजे पॉईंटच्या आधी 0 यायला पाहिजे, म्हणजे तुमचा आन्सर येईल 0.4360 ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट पाहूया 17th एक्झाम्पल. 1.9 डिवायडेड बाय 0.38. पहा हे कसं सॉल्व केलेलं आहे मी. 1.9 डिवायडेड बाय 0.38. आता पहा, आता हे तुम्ही डायरेक्ट केलं असतं तरी चाललं असतं या ठिकाणापासून. बरं असू दे, चला सांगते कसं केलेलं आहे. 1.9 म्हणजेच 19/10. ठीक आहे, 19/10 लिहून घेतले. डिवायडेड बाय 0.38. आता डिनॉमिनेटर काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. मग डिव्हिजन करणे म्हणजेच उलट करून त्याचं मल्टिप्लिकेशन येतं, बरोबर. 19/10 मल्टिप्लाइड बाय 1/0.38 आले म्हणजे डिव्हिजनचं हे साईन गेलं. चला 19 1 जा 19. आता 38 मल्टिप्लाइड बाय 10 केला म्हणजे 380 आले, म्हणजे 380. मग पॉईंट कुठे द्यायचा तर पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणजे पॉईंट आला 1 2 इथे आला, म्हणजे 3 आणि 8च्या मध्ये आला. आता हा 0 नाही लिहिला असता तरी चाललं असतं. चला आता जर का मला आता हा 0 असला काय आणि नसला काय ह्याला काही व्हॅल्यू नाही आहे, तसंच ह्याला पण काही व्हॅल्यू नाही. आता हा पॉईंट नंतरचा 1 डिजिट जर मला म्हणजे मला इथे पॉईंट नको आहे तर काय करावं लागेल, मला 10नी मल्टिप्लाय करावं लागेल. मग म्हणून मी तर हा लिहिला नसता तरी चालला असता. समजा 19 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 3.8 मल्टिप्लाइड बाय 10. तर का केलं समजलं ना, हा पॉईंट मला नाही पाहिजे आहे म्हणून. मग आता 190 19 10 जा 190 आले आणि आता इथे हा पॉईंट थोड्या वेळासाठी विसरून जा. 38 आहे, मग 38 मल्टिप्लाइड बाय 10 380 आन्सर येतं.
चला आला 380 आन्सर. मग आता पॉईंट नंतर किती डिजिट आहेत? एकच डिजिट आहे. मग उलट काउंट करायचं, इथून एकच डिजिट म्हणजे पॉईंट कुठे आला? 8 आणि 0च्या मध्ये आला. आता पॉईंट नंतरचा 0 आहे त्याला व्हॅल्यू नाही आहे, म्हणून लिहिताना आपण काय लिहून घेतलं? 190 डिवायडेड बाय 38. 19चं टेबल येतं आपल्याला. 19 1 जा 19, 19 0 जा 0 आणि 19 2 जा 38 म्हणजे 10/2 हे आन्सर मिळालं. मग 2 5 जा 10 म्हणून आन्सर काय आलं? 5 हे आन्सर आपलं आलेलं आहे. सोडवून बघा तुम्ही, सोडवल्याशिवाय समजणार नाही. पुढे 18 नंबर.